माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांनी 1 वर्षांपूर्वीच अरुण डोंगळे यांना जिल्हा परिषदेची उमेदवारी देण्याचा शब्द दिला होता। हे माहीत असतानाही धीरज डोंगळे यांनी केवळ भाऊबंदकीतून आपली उमेदवारी मागे घेतली नाही, हा अजितदादांच्या निर्णयाचा थेट अपमान आहे। त्यामुळे धीरज डोंगळे यांचा पराभव करणं हीच अजितदादांना खरी श्रद्धांजली ठरेल। त्यासाठी कसबा तारळे जिल्हा परिषद मतदारसंघातील अमृता डोंगळे यांच्यासह पंचायत समितीच्या दोन्ही उमेदवारांना विजयी करावा असं आवाहन वैद्यकीय मंत्री हसन मुश्रीफ यांनी केलं। राधानगरी तालुक्यातील कसबा तारळे इथं जाहीर सभेत ते बोलत होते। जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कसबा तारळे जिल्हा परिषद मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार अमृता अरुण डोंगळे तसंच पंचायत समितीचे उमेदवार पूनम युवराज पाटील, संग्राम अरुण कलिकते यांच्या प्रचारासाठी जाहीर सभा घेण्यात आली। या सभेला वैद्यकीय मंत्री हसन मुश्रीफ यांची प्रमुख उपस्थिती होती। सभेच्या अध्यक्षस्थानी सदाशिव साबळे होते। धैर्यशील पाटील यांनी या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचेच उमेदवार विजयी होतील असा ठाम विश्वास व्यक्त केला। यानंतर विश्वास पाटील, एकनाथ पाटील आणि BK डोंगळे यांनी मनोगत व्यक्त केली, तर अमृता डोंगळे यांनी आपल्या मनोगतातून मतदारसंघातील विकासाचं विजन मांडलं। दरम्यान कोणतंही पद नसताना डोंगळे कुटुंबियांनी या मतदारसंघासाठी 6 कोटी रुपयांचा निधी आणलाय। अमृता अरुण डोंगळे यांच्यासह पंचायत समितीच्या उमेदवारांच्या पाठीशी धैर्यशील पाटील कौलवकर यांची भक्कम साथ असून त्यांचा विजय निश्चित आहे। मात्र मताधिक्य वाढवण्यासाठी कार्यकर्त्यांनी जोमानं काम करावं असं आवाहनही माजी आमदार KP पाटील यांनी केलं। यावेळी मंत्री हसन मुश्रीफ यांनी स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या अपघाती निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं। अजितदादांनी 1 वर्षांपूर्वीच अरुण डोंगळे यांना जिल्हा परिषदेची उमेदवारी अभिषेक किंवा अमृता डोंगळे यांनाच देण्याचा शब्द दिला होता। ही त्यांची शेवटची इच्छा होती, त्यामुळे ती पूर्ण करण्यासाठी अमृता डोंगळे यांना विजयी करणं आवश्यक आहे। एकाच कुटुंबातून 2 उमेदवार नकोत म्हणून धीरज डोंगळे यांना समजावण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र त्यांनी अजितदादांच्या निर्णयाला विरोध करत निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला। त्यामुळे या निवडणुकीत त्यांचा पराभव निश्चित आहे असंही मुश्रीफ यांनी स्पष्ट केलं। यावेळी मंत्री मुश्रीफ यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली। राधानगरी तालुका काँग्रेसमय करण्याची स्वप्न पाहणारे AY पाटील नेमके कोणत्या पक्षाचे आहेत हे आम्हालाही कळलेलं नाही असा टोला त्यांनी लगावला। राधानगरी तालुक्याचा DNA काँग्रेसचा आहे हे सतेज पाटील यांचं वक्तव्य बालिशपणाचं असल्याचं ते म्हणाले। या सभेसाठी भोगावती कारखान्याचे संचालक धैर्यशील पाटील, गोकुळचे माजी अध्यक्ष अरुण डोंगळे, विश्वास पाटील, संजय सिंह कलिकते यांच्यासह मतदार उपस्थित होते।